कर्जत सुपरफास्ट, वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल। माथेरानमध्ये लोकसंख्या कमी असली तरी इथल्या राजकीय वातावरणावर बरंच काही अवलंबून असतं। कारण माथेरान हे जागतिक पर्यटन स्थळ असल्यानं इथे घडणाऱ्या राजकारणाची चर्चा गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत होत असते। नुकताच नगरपालिका निवडणुकांचा निकाल जाहीर झाला आणि माथेरान नगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकला। आमदार महेंद्र थोरवे यांच्या नेतृत्वात चंद्रकांत चौधरी हे माथेरानचे नगराध्यक्ष झाले। पण या संपूर्ण राजकीय सत्रामागे काही चेहरे हे शांतपणे राजकारणाला कलाटणी देत होते। युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रसाद थोरवे हे कित्येक दिवस माथेरानमध्ये ठाण मांडून बसले होते। राजकीय आणि सामाजिक कामात थोडा विसावा म्हणून प्रसाद थोरवे हे माथेरानमध्ये आले असावेत असा अंदाज सर्वांनी बांधला। पण प्रसाद थोरवे या शांत चेहऱ्यामागे राजकीय धप्पा दडलेला होता। अवघ्या काही दिवसातच माथेरानमधल्या राजकीय घडामोडींना वेग देत प्रसाद थोरवे यांनी निवडणुकीच्या आधीच गुलाल आपला आहे असं भाकीत केलेलं होतं। स्वतः ग्राउंड लेवलला प्रचारात उतरून प्रसाद थोरवे यांनी माथेरानचा कानाकोपरा पिंजून काढला। त्यांच्यासोबत रोहन नागोटकर यांनी सुद्धा जोमानं काम केलं। माथेरानचा विकास म्हणजे चंदीभाईला मत असं सहज सोप्या शब्दात सांगत प्रसाद थोरवे शिवसेनेचा झेंडा घेऊन विरोधकांच्या समोर उभे होते। प्रसाद थोरवे यांच्या स्वभावातच शांतता असल्यानं ते करून काय करतील असा नरेटिव्ह विरोधकांनी पसरवला होता। पण माथेरानसारख्या थंड ठिकाणी उगाच राजकारणाची ठिणगी कशाला असं म्हणत शांत राहून राजकीय गनिमी काव्यानं प्रसाद थोरवे यांनी विरोधकांचे डाव उधळून लावले। मतदार यादीमधलं प्रत्येक पान चाळत त्यांनी मतांची अशी गोळाबेरीज केली की विरोधकांना पळताभुई थोडी झाली। प्रसाद थोरवे हे आमदार महेंद्र थोरवे यांच्या सहवासात घडलेले आहेत, त्यामुळे थेट आमदारांचं राजकीय प्रतिबिंब त्यांच्यामध्ये उमटताना दिसतं। प्रसाद थोरवे आणि रोहन नागोटकर या जोडीनं माथेरानचा इतका राजकीय अभ्यास केलाय की कदाचित विरोधकांच्या सिलेबसमध्ये ते धडे सुद्धा सापडणार नाहीत। आमदार महेंद्र थोरवे यांच्या विकासाचं स्वप्न लोकांसमोर मांडत प्रसाद थोरवे आणि रोहन नागोटकर यांनी माथेरानच्या विजयासाठी घेतलेली मेहनत कौतुकास्पद आहे। माथेरानच्या निवडणुकीत हा राजकीय प्रसाद विरोधकांना चांगलाच कडू लागलाय, त्यामुळे राजकीय डावपेचांनी केले सगळे विरोधक बाद। चंदीभाईंना निवडून देत किंगमेकर ठरले रोहन आणि प्रसाद असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।